घोराड येथील पत्रकार राजेश वरटकर यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा पत्रकार संघानं निषेध नोंदवला आहे। या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्याचे ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांनी आरोपींना पाठीशी घातल्याचा गंभीर आरोप केला जात असून या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता गुन्हेगारावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करावी अशी मागणी पत्रकार संघाच्या वतीनं ठाणेदार तथा वरिष्ठांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे। या घटनेमुळे तालुक्यातील पत्रकारांमध्ये संतापाचे वातावरण आहे। मिळालेल्या माहितीनुसार वरटकर यांनी घोराड येथील विठ्ठल रुक्मिणी देवस्थान संदर्भात बातम्या प्रसिद्ध केल्यानं या बातमीचा राग मनात धरून माजी उपसरपंच रामेश्वर घंगारे व माजी सरपंच ज्योती घंगारे यांनी 9 एप्रिल रोजी त्यांना अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली। याबाबत वरटकर यांनी पोलिसात तक्रार दाखल करून ठाणेदारांकडे संरक्षणाची मागणी केली होती, मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही। दरम्यान 10 एप्रिल रोजी सकाळी ठाणेदारांच्या निवासस्थानासमोरच रस्त्यावर वरटकर यांच्यावर काहींनी शिवीगाळ करत बेदम मारहाण केली। विशेष म्हणजे या घटनेची तक्रार दाखल केल्यानंतर 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेचा निषेध नोंदवत सेलू तालुक्यातील पत्रकारांनी पोलीस अधीक्षकांकडे धाव घेत निवेदन दिली आहे। यात आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत तात्काळ कारवाई करण्याबरोबरच संबंधित ठाणेदारावरही चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। तक्रारीच्या प्रती मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहेत। या घटनेमुळे पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे।